मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कांद्याचा वांदा कधी संपणार त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघावा विनंती आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. असं करू शकता, कांदा दराचा वांदा कधी संपणार. बघू शकता, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कांदा खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. म्हणजेच नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय आजपासून या ठिकाणी बाजार समितीमधून कांदा खरेदीचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. 1580 रुपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी केली जाणार आहे. परंतु या किमतीतून कांदा उत्पादनाचे खर्चही निघेना. खत, शेती, मशागत, कांदा बी काढणी खर्च, वाहतूक यामुळे कांदा लावणी करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यात भाव नसल्यामुळे कांदा दरांचा वांदा संपणार कधी, असा सवाल कांदा उत्पादकांमधून व्यक्त केला जात आहे. खरेदीसाठी नाफेड आणि एनसेफकडून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. परंतु कांदा उत्पादकांसाठी एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येत आहे. गेल्या 3 वर्षापासून कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. तर दुसरीकडे 2025 या खरीप हंगामातील कांदाही अतिवृष्टीमुळे कुजला. अद्याप कांद्याला पीक विमाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिकमध्ये खरेदी सुरू, पण सोलापुरात कधी. शेतकरी प्रतिकूल परिस्थितीही असताना योग्य दर मिळेल या अपेक्षेतून कांदा लागवड करीत असतो, पण पदरी निराशाच येते. आता कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये ही थेट खरेदी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे. परंतु नाशिक लासलगाव नंतर सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाने कांदा खरेदी कधी सुरू होणार, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. धन्यवाद. लक्ष्मी.